आपल्या आयुष्यातील साठीकडे वाटचाल करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनात खूप काही अनुभवले असतात। आपल्या शालेय जीवनातील आठवणी प्रत्येकाच्या मनात आजही ताज्याच असतात। मात्र इयत्ता 10वीची परीक्षा दिल्यानंतर तब्बल 41 वर्षांनी शाळेतील सर्व मित्र मैत्रिणींनी पुन्हा एकत्रित यावे ही संकल्पनाच मनाला आनंद देऊन जाणारी असते। मात्र ती प्रत्यक्षात उतरवली आहे तालुक्यातील पांडुर्ली येथील सन 1980-1981 या वर्षी 10वीत शिकणाऱ्या जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी। प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचे स्थान खूप वेगळे असते। आपल्या आयुष्यात नाती ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। यात रक्ताची नाती असतातच, त्याचबरोबर महत्त्वाचे असतात ते मैत्रीचे बंध। वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मैत्री या शब्दाचे नव्याने ओळख होत जाते। अनेकांशी मैत्रीचे बंध जुळतात, पण काळ पुढे सरकतो तसे त्यातील काही बंध ढिले होतात, काही गाठी अलगद सुटतात। मात्र मैत्रीची गाठ ही अशी असते की एकदा बांधली की ती कधीही न सुटणारी गाठ, उलट काळाबरोबर दृढ होत जाणारे असेच असते। सन 1980-81 या सालात तालुक्यातील पांडुर्ली येथील जनता विद्यालयातील इयत्ता 10वीत शिकणारे मित्र जे 10वी नंतर तब्बल 41 वर्षांनंतर एकत्र भेटू अशी संकल्पना काहींच्या मनात आली। त्यांनी शक्य तेवढ्या मित्रांना सोशल नेटवर्क अथवा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला। त्यात सर्वात जास्त पुढाकार ज्येष्ठ नागरिक व 1980-81 10वीत शिकलेले नारायण रामचंद्र ढोकणे यांनी आपले सुपुत्र संदीप ढोकणे यांची व काही सहकारी मित्रांची मदत घेतली। यावेळी बऱ्याच जणांना आपण 41 वर्षांनंतर एकमेकांना भेटणार आहोत याच विचाराने गहिवरून आले। भेटीचा वार, वेळ आणि जागा ठरली। अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली। 41 वर्षांनी आपण सर्व मित्र मैत्रीण एकत्र येणार आहोत या विचाराने अनेकांना आनंदाश्रू आले। त्यातील सर्वजण सेवानिवृत्त असल्याने अनेक जण राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याच्या उत्सुकतेने निघाले आणि रविवार दिनांक 31 जुलै रोजी पांडुर्ली येथील जनता विद्यालयात पोहोचले। यावेळी तब्बल 41 वर्षांनी सकाळी 9 वाजता शाळेच्या जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सर्व माजी शिक्षक व जे माजी विद्यार्थी मित्रांचे निधन झाले अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर मान्यवर गुरुवर्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माजी विद्यार्थी मेळाव्यास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान JD जगताप यांनी भूषविले। यावेळी या ज्येष्ठ नागरिक मेळावा म्हणजेच माजी विद्यार्थी मेळाव्यास JD थोरात सर, KM नेरे सर, JD जगताप सर यांचा विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला। मेळाव्यास मथुरा चंद्रभान शेळके, सरला गोरखनाथ सोनवणे, अलका कुऱ्हाडे, आशाबाई दुसाने, संध्या मेंढे, शांताराम हारक, कैलास भोर, शांताराम बरकले, नारायण ढोकणे, परसराम हगवणे, नारायण हगवणे, बाबूराव हारक, लक्ष्मण हारक, विलास हारक, बाळू कडवे, विजय कस्तुरे, विलास वाजे, खंडेराव वाघ, सुखदेव वाघ, अरुण जगताप, बाळू भोर, ज्ञानेश्वर भोर, बाळू दळवी, सुरेश झाडे, यशवंत धरम, विष्णू शेलार, श्याम कंचार, निळखंड शिंदे, बाजीराव वाजे, ओमकार परदेशी, शिवाजी हारक, विठ्ठल वाजे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून जुन्या 41 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देत असंख्य आनंददायी किस्से सांगत हास्य पिकावला व अनेक गंभीर प्रसंग सांगून सर्वांना गंभीरही केले। हा माजी विद्यार्थी मेळावा यशस्वीतेसाठी पांडुर्लीचे जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक टोचे सर, नारायण ढोकणे, संदीप ढोकणे, दीपक वाजे आदींनी विशेष परिश्रम घेत वयाच्या साठीकडे जाणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम केले। SN न्यूजसाठी पांडुर्लीहून रोहन भावसार। मी सध्या पांडुर्ली कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये लिपिक या पदावर काम करत असून मी पुढच्या वर्षी रिटायर होत आहे। तसेच आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायण भाऊ ढोकणे यांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी वाल्मिक सरांनी जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहून त्यांच्यासुद्धा मनात वाटलं की आपण देखील हा कार्यक्रम राबवा, म्हणून आज हा कार्यक्रम नारायण भाऊ यांनी आयोजित केला आहे। त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानतो।
आणि त्यांच्या सानिध्यातही राहतो. परंतु आज असे काही झाले की आपण सर्व वर्ग मित्रमैत्रिणी एकत्र आल्याबद्दल आपण जो काही आनंद अनुभवला आहे तो खूप मोलाचा आहे. आणि याच्यातून सर्वांनी वेळ काढून सर्वांनी आपल्या कार्यात लक्ष ठेवून त्या कार्यक्रमात उपस्थिती दिली त्याबद्दल तुम्ही सर्वांचे अभिनंदन. आणि तसेच माझे शालेय गुरु शिक्षक शालेय गुरु त्यांनी आपल्याला गुरुवर्य आपल्याला मोलाचे ज्ञान दिले. त्यांच्या ज्ञानातून जे ज्ञानदान प्राप्त करून दिले त्या ज्ञानाचे आपण बरोबर यशस्वी पासून आपण जो निरोग्यता आहे तो आपण बरोबर घेऊन त्या मुलाचे आपण आपल्या मुलांना संस्कार केले आणि ते संस्कार आपल्या मुलांनी व्यवस्थितपणे त्यांचे कर्तव्य पार पाडले आणि आज आपण त्यांच्यापासून हा आनंदाचा क्षण अनुभवतो. प्रत्येकाची मुलं मोठमोठ्या शिखरावर जाऊन पोहोचली, मोठमोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहोचली. कोणी इंजिनियर झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी परदेशामध्ये जॉब करतायत, कोणी दुबईला गेले, कोणी अमेरिकेला गेले, कोणी इंजिनियर झाले, कोणी बँक सेक्टरला गेले सेक्टरला गेले आणि कोणी PhD झाले. सर्वांना त्यांचा अभिमान आहे, सर्वांना त्यांचा अभिमान आहे की त्यांचे विद्यार्थी आज मोठ्या शिखरावर पोहोचले. आज त्यांना एवढ्या विद्यार्थ्यांना बघून खूप त्यांचा अंत करून घेऊन आलेला गुरु शिक्षकांनी आपल्याला ज्ञान दिले. त्यांच्या ज्ञानाचे ज्ञान घेऊन आपण आपल्या घरी आनंदाने सुखाने गेलो आणि अंधाराच्या ज्ञानदान अंधाराच्या ज्ञानाच्या अंधारात प्रकाशाच्या ज्ञान प्रकाशाने मार्ग मोकळा केला आहे. आणि आपल्याला मी एवढेच म्हणते आहे आपल्या आजच्या दिवसापासून आपल्या उद्याचे जीवन वेगळे असते पण एक आनंदाची बातमी अशी सद्गुरू लक्ष्मण स्वामी महाराजांना नेरेसारखे हार घातला. अलग लक्षात तुमच्या सद्गुरू लक्ष्मण स्वामी महाराजांना नेरेसारखे हार घातला. ते माझी हे माझी अलग लक्षात आराम खुश नाही कोणाला काय बोलायचं नाही. आणि गोष्ट नमूद करतो मी सर्वात जास्त मान त्याच्यातून मला चांगलं शिकायला मिळालं. आज मी चांगलं चप्पट केली चांगल्या पदावर आज आपण या ठिकाणी 41-42 वर्षानंतर भेटतोय. खूप आनंद पण होतोय. परंतु असं वाटतं का मंगळावर आल्यासारखं काही कोणाचा चेहरा ओळखता येत नाहीये. कारण चेहऱ्यामध्ये बदल झाले. आपली स्मृती बरोबर आहे, आपल्याला माहित आहे तो चेहरा, पण हा चेहरा जो बदल झाला तो आपल्याला माहित नाहीये. आणि त्यामुळे आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आल्याचा भास होतो आपल्याला. या ठिकाणी आपण आपल्या ज्या आठवणी त्या उजाळ करावा या मताचा मी आहे. तर एक दोन गोष्टी मी सांगतो सहजगत्याच्या. आपल्या चेहऱ्यांमध्ये जे बदल झाले ते 2-3 लोकांच्या अजिबात झाले. एक खंडेराव, एक शिवाजी वाळू, एक वाळू कडवे असे 2-3 नावं. काळूचा थोडासा फरक यांचा थोडासा चेंज झाला. बाकी मग बरेचसे एकदमच चेंज झालेली. आता माझा चेहरा मला नाही माहिती कसं आहे. आमचे नाव सांगा काय कोण सरांचा थोडासा बदल झाला. बाकी बरेचसे थोडासा झाडायचे लक्षात नाही. बाकीचे एकदमच चेंज झाले. सरांचा जगताप सरांचा आणि बाकी काही ओळखायला देत नाही. असे चेहऱ्यामध्ये बदल होत असतात. आता आपल्या क्लासचा थोडासा आठवण मी सांगतो. आपल्या बलकवडे सरांचा वर्गामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांचा लगेच तिथूनच सुरुवात व्हायची धडा शिकवायला. तर तो एक म्हणजे ते येता येता विनोद करायचे. आणि आदरणीय व्यासपीठ आणि मित्रमैत्रिणी आपण 41 वर्षानंतर आज या वर्गात आलोय. आता आपल्याचा सर्वांचाच अनुभव सर्वांचं आयुष्य हे सुखासमाधानाने चाललेलं आहे. आपल्याला ज्या घडवलंय त्या शिक्षकांनी. आता आम्ही तर 7वी नंतर 8वीला इथं आलो.
प्राथमिक शाळेतून हायस्कूलला आल्यानंतर आम्हाला पहिला जो मार्क भेटला असेल तो मेरे सरांचा. नाईट पॅन्ट घालून आम्ही दोघं जण नाईट पॅन्ट घालून आलो होतो शाळेत, आणि जे सरांनी मारलं तर तुम्हाला ड्रेस आहे का नाही, तुम्हाला तुम्ही कुठल्या शाळेतून आले, काय आले, आणि त्याचं जे आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांनी ते आजही आयुष्यात आमच्या लागू आहे. आणि इतर शिक्षकांचं म्हणायचं तर प्राथमिक शाळेत काही एवढं शिक्षण खास मिळत नव्हतं. 8वी 9वी 10वीला आल्यानंतर आमच्या ज्ञानात खूप म्हणजे खूप भर पडली, आणि गणित असो, इंग्लिश असो, इतर सगळे जे विषय असतील ते आम्हाला खरे इथं आल्यानंतर मिळाले, आणि तेच आम्हाला मार्गदर्शन झालं आणि आमच्या आयुष्यात बदल झाला. आणि ज्या शिक्षकांनी जो आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो, आणि मला जी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल. व्यासपीठावर असलेले माझे गुरुवर्य, शाळेचे मित्र आणि वैद्य, आपण आपला बहुमत समय काही याच्याकडे न बघता आणि आधी उपस्थित विद्यार्थ्यांचे त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मास्तर, सर, शिक्षक, गुरुवर्य हे जे शिकवतात फार मोठं त्यांचं म्हणजे योगदान आहे, खास करून विद्यार्थ्याला. कुंभार हा मडकीकडे होतो, त्याच्याकडं हा मस्त काही मडके कुठे जाणार आहे एकत्र मंडळ होतो. काही मडके आपले मावटी जी असती त्या दुधाला यूज करतील, ताका तुपाल. काही मडके अंतिम विधीला वेळी इस्तेमाल केले जाते, तर काही मडके आपले जे बुजुर्ग असतात त्यांच्या अंतिमविधीसाठी यूज करतात. तर शिक्षक या असतं एक पवित्र स्थान आहे की ते फक्त आपलं घडवतात. पुढचा जो मार्ग असतो त्या विद्यार्थ्याला अवलंबून करायचा असतो, त्या रस्त्याने त्याला जायचं असतं. आता अर्थात मी शाळेत फार मागास विद्यार्थी होतो. तुम्हाला माहिती आहे मी 6 महिन्यात फक्त 200 पास होतो. पण शिक्षणाकडे न बघता मार्ग पत्करला, आणि फार मोठं म्हणजे मी त्याग दिला शिक्षणाला, आणि फौजमध्ये भरती झालो. 18 वर्षे नोकरी करून पोलीस डिपार्टमेंट पत्करलं, आणि एक नवीन पास विद्यार्थी फक्त मी PSI पर्यंत गेलो, आणि ह्या 30 तारखेला PSI या पदावर डिझाईन झालं. तर खरोखर मी अंतकरणानं सांगतो यांचं जे योगदान आहे ते कोणी करू शकत नाही, फार मोठं योगदान आहे. आणि रुटीन जे डिसिप्लिन असतं, रुटीन डिसिप्लिन ॲक्टिव्हिटी बॉडी लँग्वेज हे शिकवतात, घरून नाही शिकत नाही, इथं शिकतात. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं नेरे सरांविषयी सांगितलं, मी पण मार खाला मी काय फार मोठा विद्वान नव्हतो. त्यांनी खूप दिला, देखील मला खूप म्हणजे शिक्षण दिली, त्यात योगदान आहे खूप मोठं. त्यांनी हा मार्ग दाखवा म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचलो, नाही तर कोण पोहोचलो. आणि त्यासाठी त्याग पण महत्त्वाचा असतो. त्याग करणं फार मोठं काळाची गरज आहे. जर तुम्ही त्याग कराल तर तुम्ही तुमच्या मार्गाला बरोबर तिथं पोहोचाल. जे तुमचे टार्गेट असतं त्या टार्गेटवर तुम्ही पोहोचू शकता. माझा अनुभव तुम्हाला सांगतो, 41 वर्षाचा माझं टार्गेट होतं तिथपर्यंत मी पोहोचलो, आणि मी ती बाजी मारून दाखवतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते, तुम्ही ती टार्गेट ठेवा, एक नियोजन ठेवा, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. यू शुड तुम्ही ते निश्चित करा मला पोहोचायचं, तुम्ही जरूर पोहोचू शकता त्या ठिकाणी. विड्या म्हणायच्या बाळू कडवे आम्हाला विड्या आणून जायला काही सुखदेव नाही. हे अशा वयातले माणसं ह्या वयामध्ये आज हे बोलायचं काय आहे, आजची जी पिढी आहे व्यसनाधीन तरुण यांच्याकडे जर बघितलं, अरे रे काय म्हणाय भारताचं काय होणार आहे, कशासाठी शिवाजी महाराज आले, कशासाठी सावरकर आले, टिळक कशासाठी आले, आगरकर कशासाठी आले, कशासाठी राजगुरू शिरीष कुमार कशासाठी, यांनी काय केलं आपल्यासाठी, का करावं यांनी. आणि त्यांची वारस आपण असे भरकटत चाललो, आपल्या पिढ्या आपली मुलं असेच चालली. म्हणून माझ्या वडिलांनी मला एक संस्काराची जोड दिली. जीवनात संस्कार फार महत्वाचे असतात. शिक्षण हे लादावं लागतं, लादलं ते शिक्षण आणि उचलले ते संस्कार. तुम्ही 1-2 फटके मारून तुम्हाला शिकवलं. JD जगताप सरांनी असे बरगड्या पिळवल्या आमच्या, एक हात घालायचे बरगड्या पिळायचे, पण त्या पिळलेल्या बरगड्यांमुळे आम्हाला वळण मिळालं. आम्ही त्यांचा कधी तिरस्कार केला नव्हता. तिथं गेल्यानंतर सर्व जीवनच बदलून गेलं. जीवनात सकाळी लवकर उठणे, प्रभात फेरी करणे, त्रिकाल संध्या करणे, सकाळची प्रार्थना करणे, भगवद्गीतेचा पाठ करणे, आद्य शंकराचार्यांचे अष्टक पाठ करणे, आणि इतर शालेय शिक्षण पण होतं. तिथून आम्ही पास झालो. नंतर आम्ही अहमदाबादला गेलो, गुजरातला. तिथं 4-5 भाषेचं शिक्षण मिळालं आम्हाला.
हिंदी, गुजराती, इंग्रजी, संस्कृत या भाषा आमच्या उत्कृष्ट झाल्या. कुठली काही जीवनामध्ये अडचण आली नाही. जीवनात अडचण येतच असते आणि अडचणीशिवाय जीवन नसतं. जेव्हा तुम्ही जास्त गोडच गोड खाल ना तेव्हा तुमच्या मिसेसला तुम्ही सांगाल आज काय ते तिखट बनवलं. तसं जीवनात सारखं सुख नसतं. अतिशय सुखात डुबलेला मनुष्य आहे ना तो मातला जातो आणि तो कधीतरी दुःखाचं शोध घेतो. बघा एक उदाहरण असं आहे, कसं मुंबईसारख्या शहरातले लोक कुठंतरी शिर्डीला जाताना रस्त्यावर असतात आणि कोणीतरी नवरा बायको शेतात दिवसभर काम केलेले आणि बाबळीच्या किंवा लिंबाच्या झाडाखाली जेवण करीत असतात आणि याला असं वाटतं त्याच्या बायकोला म्हणतो बघ रे काय जीवन आनंदात आहे, नाही तर आपण आहेच एवढ्या पैशात असून सुद्धा त्याला ईर्ष्या होती, बघ हे जीवन कसं आनंदात आहे. दुसऱ्या जन्मामध्ये भगवंत म्हणतो तो तसा होतो आणि जेव्हा तो तसा होतो ना तेव्हा त्याला त्याचं भान राहत नाही का आपण हे देवाकडून मागून घेतले. मोठ्या भावाचे कपडे आपण छोटा भाऊ वापरायचा, मोठ्या भावाचं पुस्तक लहान भाऊ वापरायचा, मोठ्या भावाची अर्धी राहिलेली वही लहान भाऊ वापरायचा. अहो एवढंच नाही तर मगाची चड्डीचा विषय काढला कुणीतरी, हा पॅन्ट असायच्या त्या पॅन्ट ओळखायच्या म्हणजे पाठीमागून ठिगळ असायचं, काही काहींना ठिगळ सुद्धा नसायचं. असा तो काळ होता बघा. गरिबीचा काळ होता, पैशाचा काळ होता, पैशाचं मोल होतं बघा त्यावेळेस. आणि ह्या संपूर्ण वातावरणामध्ये आपण शिक्षण घ्यायला कोणी शिवड्यावरून यायचं, कोणी धोंडबागवरून, आंबेवाडी, बेलू, पिंपळगाव डोकरा, वडगाव पिंगळा या सगळ्या भागातून, विंचुरी, आगास्कीन या पंचक्रोशीतले संपूर्ण विद्यार्थ्यांचं ज्ञानाचं केंद्र म्हणजे फक्त पांडुर्लीची जनता विद्यालय, पांडुर्ली ही शाळा. त्या शाळेने आम्हाला घडवलं. नुसतं घडवलं पण त्याच्याबरोबर ज्यांनी आम्हाला घडवलं ते आमचे जे शिक्षक आहेत, नेरे सर असेल, थोरात सर आहेत, जगताप सर आहेत, साळवे सर आहेत, DA जगताप सर आहेत, आयरे सर आहेत, अहो किती नावं आहेत. त्या शिक्षकांचं त्या काळातले शिक्षक आणि आपलं एक वेगळं नातं होतं. एक नाळ जुडलेली होती बघा आपल्याशी. आणि ती नाळ अशी असायची की शिक्षकाने कितीही मारलं तरी ती तक्रार आपण घरपर्यंत करत नव्हतो. खरं म्हणजे नेरे सर क्रीडा शिक्षक असल्यामुळे 5वी पासून तर 10वी पर्यंत त्यांच्या हाताखालून गेलेला विद्यार्थी आपण सर्वजण आहोत. त्यांची शिस्त आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. त्यांचा मार असेल, त्यांची छडी असेल, त्यांनी नुसतं इथे थोडासा चिमटा जरी काढला तरी छडीपेक्षा सुद्धा तो विद्यार्थी टणकनवर उडायचा. परंतु ते शिक्षण जे होतं ते आपल्याला जीवनाचं मार्गदर्शन करणारं शिक्षण होतं. हे आता 40 वर्षानंतर आपल्याला कळत आहे. ती मला थोडंसं एखादं उदाहरण मला समजलं, कळालं, दिलं आणि पुढं काहीतरी आयुष्यामध्ये करते. तसं पुन्हा 5वीला नाशिक पांडुरली शाळेत तिथं मी आमचे सर काय ना काय म्हणायचे, आणि तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, लक्ष द्या, तर तुम्ही कोणी ॲडव्होकेट होईल, कोणी डॉक्टर होईल, असं त्यांचे आशीर्वाद होते. त्याला थोडंसं आम्हाला प्रोत्साहन वाटत तर आपण काहीतरी म्हणायला पाहिजे. म्हणजे शिक्षण देतानाही त्या दगडामध्ये जीव टाकायचा आहे ते त्यांनी काय पाहिजे. ती मूर्ती नाही बनवली, आपल्या मंदिरात भरपूर मूर्ती, पण आपण म्हणतो ती जागृत नाही. 17 मूर्ती, 17 मंदिर आहे, पण ते जागृत नाही. तर यांनी ते जागृत करायचं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं का मूर्ती बनवणं सोपं आहे, पण ती जागृत करणं, ती आयुष्यभर चालणं, त्यांचे संस्कार त्यांनी आयुष्यभर वापरणं त्या मूर्तीमध्ये त्याला जीवत्व देणं हे सरांचं कर्तव्य. त्याच्यासाठी मी परत त्यांना नतमस्तक केली, त्याच्या चरणी मानता. आता सरांची जी
कार्य आता माझी मुलगी आता त्यांचं कार्य आपण आपल्या मुलांना बी शिकवायला पाहिजे. हे संस्कार पुढे चालतील तर जे पुढे संस्कार चालतील त्यांनी दिलेले आम्हाला ते पण पुढे आपण न्यायला पाहिजे. त्याला फार महत्व म्हणजे जसं आपले BC असते तसे त्यांनी सुरुवात करून दिलेली आपणही पुढे सुरुवात करतो. जसे आपण पुढे सुरुवात चांगली करू त्यांच्या त्या मनाला त्याचा आपण परिणाम चांगला होता. माझ्या आम्ही शिकवलेले म्हणून त्यांची पुढे सुदूर होती आहे आणि त्यांच्या मुलांना संस्कार ते चांगले देतात. ते फार महत्वाचं कर्तव्य. आज आपल्यासमोर आपले जे सर आहे त्यांच्याबरोबर आपले मुलं लांब आलेले त्यांच्यासाठी मी शिकवतो. आधी तर मला 5-7 मुलं लहान दिसली तर त्या मुलांना कळायला पाहिजे की आपल्या पप्पांची हे पूर्वी आणि यांनी आपल्या पप्पांना सुरवलं मुलीला सुरवलं म्हणून आपणही सुरायला पाहिजे. हे फार महत्वाचं. ही पिढी जर आपल्याबरोबर त्यांना बघून सुरत असेल तर त्यांची पिढी सुद्धा पुढं पुन्हा सुधारणार. म्हणजे कसं जनरेशन चालतंय तसं चालतं. जशी पुढची पिढी होईल त्यांना माहीत पडत आपला जो विद्यार्थी होता त्याचा मुलगा जे काही शिकला आणि मोठा झाला. सर बोलले म्हणजे त्यांचा भाऊ मला मुंबईला भेटतो. हा जो उपक्रम आहे हा खरंच कौतुकास्पद आहे. आधुनिक युगामध्ये आता मोबाईलचं युग आहे, कम्प्युटरचं युग आहे. जग जवळ आलं पण माणसं लांब चालली. कोणाची संवाद होत नाही असं हे जग आहे. आणि या निमित्ताने इतक्या वर्षापूर्वीचे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येतात ही फार आनंदाची आणि कौतुकास्पद बाब आहे. जवळजवळ 80 तारखे बॅच आहे सर्व एकत्र आलेले आणि या निमित्ताने आपल्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांना भेटणं होतं, फेस टू फेस संवाद होतो. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. इथं मी अनेक जणांचं मनोगत ऐकलं विद्यार्थ्यांचं. काही विद्यार्थी खूपच छान बोलले. चेहरे सर्वांचे बदलले परंतु प्रेम काही बदललं नाही. प्रेम तसंच आहे. ही सगळी आनंदाची गोष्ट आहे. एक विद्यार्थी जो स्वाध्याय परिवारातला आहे तो इथं त्यांचं नाव मला माहीत नाही पण खूपच छान बोलले. खरोखर दादाचं जे कार्य आहे ना मनुष्य घडवण्याचं जे काम आहे आणि स्वाध्याय परिवारात जी व्यक्ती जाते ना ती सगळ्यांपेक्षा वेगळीच असते. तिचे विचार आचार खूपच म्हणजे मनुष्य पूर्णपणे बदलतो. म्हणून दादाचा जन्मदिवस हा मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. या वयामध्ये अध्यात्म जास्त करायचं राहतो. आपण संसार खूप केलेला आहे पण संसाराचा काहीच अंत नाही आणि संसार हा दुःखाचाच असतो असं संत म्हणतात. आणि या दुःखातून जर आपल्याला दूर जायचं असेल दुःखाचं सुखात रूपांतर करायचं असेल तर आपण स्वाध्याय परिवारात जर प्रवेश केला त्याचं सामील झालं तर खरोखरच आयुष्यात सार्थ होईल. त्यांचे विचार इतके मनाला भावणारे होते, कौतुकास्पद होते. मी पण मला जसं वेळ मिळतं तसं मी पण स्वाध्याय परिवारात जातो. त्याच्या चिंतनिका दिली जाते. आज भाऊने जे दिलं ना ती एक चिंतनिकाच होती मनुष्याला विचार करणारे लावणारे. म्हणजे एक विद्यार्थी सरांचा स्वाध्याय परिवारात सामील झाला ही खूप कौतुकास्पद गोष्ट. कोणी इंजिनियर झालं, डॉक्टर झालं, मोठमोठ्या पदावर गेले ही तर गोष्ट आहेच चांगली पण अध्यात्म हा सगळ्यात श्रेष्ठ मानतो. कारण माणसाला मन शांती ही जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे ना ही कुठेच मिळत नाही, पैशाने मिळत नाही, ही फक्त अध्यात्मामध्ये मिळते. खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यासारखे विद्यार्थी आपणासारखे कर्ती तात्काळ नाही काळ वेळ तयार लोह परिसाशी न साळू सद्गुरु महिमा आगात. शिक्षक हा केव्हाही विद्यार्थ्यांना आपला सारखाच बोलतो. कारण की त्याची एकच इच्छा असते की माझा विद्यार्थी हा देशाचा शुद्ध असा नागरिक झाला, आज्ञाधारक झाला पाहिजे आणि तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ झाला. वडिलांना आनंद केव्हा होतो की आपला मुलगा हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जेव्हा होतो तेव्हा. आणि तसं आम्हाला जेव्हा आपल्यापेक्षा विद्यार्थी हे चांगले घडले, चांगले झाले म्हणून खरोखर आम्हाला खूप आनंद होतो. विद्यार्थी आपण जन्माला येतो, आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला 4 मनाचं ओझं बरोबर आणलं.
चार मन म्हणजे काय? चार ऋणाचं वचन. मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण आणि समाज, असे हे चार ऋण. आणि तुम्ही खरोखर गुरु ऋणातून काय का होईना खारीचा वाटा म्हणून तुम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. खरोखर ज्याने गुरुजनांचा जो सत्कार करतो तो खरा श्रेष्ठ विद्यार्थी. इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि त्यानंतर माझा शिकवण्याचा तुम्हाला तो काय अनुभव होता तो तुमचा तुम्हाला माहिती आहे, कारण मी कधी असं टाइमपास केलेलं नाही. चांगल्या प्रकारचं जेवढं होईल तेवढ्या प्रमाणात आपली सेवा केलेली आहे आणि विद्यार्थी त्याप्रमाणे आपल्याला रिस्पेक्ट देतात या ठिकाणी दिसते. आणि गावाबद्दल विद्यार्थ्यांबद्दल सगळ्यांबद्दल मला त्यामुळे खूप प्रेम आहे. आता हा तिसरा माझा या ठिकाणचा गेट टुगेदर, म्हणजे इतके दिवस सर्व्हिस केली त्याचं फळ या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा मोठ्या आता आता सांगितलं ना, सकाळी मी निघालो एक सर भेटले, का कुठं निघाले, काय नाही गेट टुगेदर आहे. अहो किती वेळा जात आहे तुम्ही, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात की इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे गेट टुगेदर. त्या लोकांना म्हणजे दुसऱ्याला सुद्धा विशेष वाटतं की किती मोठ्या प्रमाणात पाठवलेल्या असलेल्या विद्यार्थ्यांना आदर किंवा प्रेम आहे आणि म्हणून ते आपल्याला आमंत्रित करतात. मी बाकीचं काही मार्गदर्शन वगैरे करत नाही की काय सेवा करा, का पूजा करा, असं करा वगैरे मी सांगत नाही. फक्त माझा अनुभव सांगितलेला आहे. बाकीचं आता तुम्ही सगळे प्रौढ आहात, काही सांगण्याची गरज नाही. बऱ्याचशा मुलांची मी चौकशी करत होतो. ओंकार मला वाटतं केव्हा नाही, पण तो फार उशिरा आला. त्या अलका पण येणार होती पण ती पण नाही आली. बाकीचे आणि त्यानंतर इतरही सर्व बरेच विद्यार्थ्यांची आठवणी वगैरे आल्या, त्यांची नावं पण घेतली मी, ते सगळे पाठ होते. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक भेटून त्याची चौकशी केलेली आहे. या ठिकाणी मला बोलवलं, अध्यक्ष स्थान दिलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी ऋणी आहे. अर्थात मी सर म्हणून तुमचा शिक्षक म्हणून तुम्ही म्हणाल की काय सर आभार मानायची आवश्यकता नाही, परंतु एक प्रथाप्रमाणे मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि सर्वात जास्त कौतुक जास्त करतो तर म्हणजे नारायण ढोकणेचं. त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात आणि कमी कालावधीमध्ये, आता मागे पाऊस चालू होता, पावसामुळे मला सुद्धा शंका होती की हा कार्यक्रम होतो किंवा नाही, अशी त्यावेळेला शंका होती. पण आपल्या योगायोगाने पाऊसही आता बंद झाला आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या पुन्हा परत गाठीभेटी झाल्या. एवढं तुमचं भावी आयुष्य सुद्धा समृद्धीचं जावं एवढी परमेश्वराकडे प्रार्थना करून मी माझं दोन शब्द संपवतो. मी नारायण रामचंद्र ढोकणे. पांडुर्लीमध्ये अभिनव असा उपक्रम आम्ही केलेला आहे. सन 1980-81 10वीची बॅच हिचा गेट टुगेदर आनंद मेळावा जनता विद्यालय येथे भरवलेला आहे. आज दिनांक 31/7 रविवार रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी शाळेत, रविवारची सुट्टी असून शाळा भरली. हा अभिनव उपक्रम आम्ही विथ फॅमिली, तसेच शिक्षकसुद्धा विथ फॅमिली असा प्रोग्राम आम्ही केला आहे. तरी या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच हा आमचा ग्रुप होम यशस्वी 80-81 या नावाने सर्वांच्या सुखादुःखात, सर्वांच्या मरेपर्यंत एकमेकाच्या सुखादुःखात आणि आनंदात सहभागी होण्याचं वचन आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे. आणि वर्षातून एक दिवसाची ट्रिप काढायचं नियोजन मी सुद्धा केलेलं आहे. असा अभिनव उपक्रम आम्ही आज सिन्नर तालुका पांडुर्ली येथे आयोजित केलेला आहे. तरी याचे सर्वांनी हे घ्यायचं आहे. ज्या कार्यक्रमाचे आयोजन जे केलेले आहे, खरं म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे प्रेमाचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, याची सदैव आठवण राहावी आणि असा योग घडवून आणण्याचं जे श्रेय घेत असेल तर नारायण ढोकणे आणि त्यांच्या मित्रांनी. मला सार्थ अभिमान आहे की अशा प्रकारचे सुसंस्कृत विद्यार्थी, त्यानंतर त्यांची फॅमिली, त्या फॅमिलीमधले लहान मोठे काय असतील, त्यांना सुना आहेत, नातू आहेत, असा परिवार चांगला त्यांनी घडवलेला आहे. आणि अशा प्रकारचा
खरं म्हणजे त्या बाबतीचा आनंद जर मिळाला असेल तर आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी या विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडवू शकलो आणि त्यामुळे असं घडलेलं आहे. तर अशा प्रकारची अपेक्षा मी त्या विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारची व्यक्त करतो आणि ते तसे पालन करतील आणि याच्या पुढे केव्हाही जनतेच्या संपर्कात राहतील, आमच्याशी सुद्धा संपर्कात राहतील याची मला खात्री आहे. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद.